आषाढी यात्रेनिमित्ताने शिर्डी येथून पंढरपूरला जाणारी एकमेव दिंडीचं आगमन काल राहुरी येथे झालं। 5 वाजल्यापासूनच अनेक ठिकाणाहून मुक्कामी दिंड्या आल्या होत्या, त्यामुळे राहुरीत एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। सर्वत्र जय राम जय राम, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग पांडुरंग आणि टाळा मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताकामुळे राहुरी गजबजून गेली होती। यातच शिर्डी येथून पंढरपूरला जाणारे विठ्ठल मंदिर ट्रस्टमार्फत आयोजित ही दिंडी काल 5:30 ते 6च्या सुमारास राहुरीमध्ये पाण्याची टाकी येथे आली असताना दिंडीतील रिंगण, पावली, भजन, अभंग भाविकांना आनंद देऊन गेली। या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज वागचौरे यांनी 52 वर्षांपूर्वी शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीची सुरुवात केली। या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आणि शिर्डीतील परिसरातील साईभक्त आणि पांडुरंग भक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत। यात विशेष म्हणजे वैदू समाजाचे स्त्री आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिर्डीपासून एक कुत्रा दिंडीसोबत वारीमध्ये सहभागी झाला आहे। या दिंडीतल्या भाविकांपैकी तो कोणाचाही नाही। दिंडीच्या पंक्तीमध्ये भाविकांना वाढलेलंच अन्न तो खातो। दुसऱ्या दिंडीच्या किंवा बाहेरील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीनं बिस्किट वगैरे टाकले तर तो खात नाही, त्यामुळे त्याचं कुतूहल बघ्यांना आणि भाविकांना होतं। राहुरी येथील त्रिमूर्ती ऑटोमोबाईल्सचे मालक प्रभाकर म्हसे यांनी दिंडीचं स्वागत केलं आणि रात्रीची पंगत देखील म्हसे यांनीच दिली। पिंपळगाव माळवी या ठिकाणाहून हरिभक्तपरायण बाळू महाराज यांचे 100 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत। याप्रसंगी हरिभक्तपरायण भास्कर महाराज गोंदकर, दत्ता लुटे, प्रमोद गोंदकर आणि प्रभाकर म्हसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडी यात्रा वर्ष 52 संपन्न होत आहे। गुरुवर्य लक्ष्मण महाराज वागचौरे यांनी ही दिंडी सुरू केली असून शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टतर्फे या दिंडीचं आयोजन केलं जातं। या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असून पांडुरंगाच्या सर्वांना सद्बुद्धी दे, महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडू दे आणि लोकांचं दैन्य दूर करो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्याकरता आम्ही सर्व विठ्ठल भक्त पंढरपूरला दर्शनाकरता जात आहोत। आता आम्ही सगळं भक्तजन शिर्डीवरून पंढरपूरला पायी निघालेलो आहे। ही दिंडी 52 वर्षापासून सुरू आहे। ही दिंडी गुरुवर्य लक्ष्मण महाराज वागचौरे यांनी सुरू केलेली आहे। सर्व जाती धर्माचे लोक या दिंडीमध्ये असतात। साईबाबाच्या कृपेने सर्व धर्माचे लोक या दिंडीमध्ये। या दिंडीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे वैदू समाजाचे जेवढे बी जे स्त्री पुरुष आहेत ते भजन कीर्तन सगळं म्हणजे वैदू समाजाचे लोक सगळे महाराज म्हणून या दिंडीमध्ये पायी चालत असतात। व्यवस्था लक्ष्मण महाराजांनी 52 वर्षापासून जे गावं, जे ठिकाण, ठेपे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं मुक्कामाच्या ठिकाणी जेवण, जे पूर्वीपासून चालू आहे त्याच्यात आम्ही काही बदल केलेला नाही। खेडोपाडी जाऊन आम्ही भजन कीर्तन करतो आणि दात्यांनी जो प्रसाद दिला त्याच प्रसादाचं सेवन करतो। इतर का बा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे अशी काहीच मागणी न करता 52 वर्षापासून जे दाते अन्नदान करतात त्यांचंच अन्नदान आम्ही अजूनही सुरू आहे आणि ते परंपरानुसार प्रत्येक गावामधून आम्हाला अन्नदान करतात। हाच मोठा आम्हाला त्यांचा अभिमान आहे। त्यामुळं आम्ही सर्व शिर्डीतील आजूबाजूचे 40 खेड्यातले गावातले लोक या दिंडीत पायी चालतात। साईबाबांच्या काळापासून जसं बाबांचं म्हणणं होतं शिर्डी माझे पंढरपूर, त्याप्रमाणे शिर्डी येथील गुरुवर्य अबप वैकुंठवासी लक्ष्मण महाराज वागचौरे यांनी 52 वर्षापूर्वी शिर्डी ते पंढरपूर अशी दिंडी सुरू केलेली आहे। सध्या लक्ष्मण महाराज वागचौरे हयात नाही, त्यांच्या पश्चातमध्ये शिर्डी येथील अबप श्री भास्कर महाराज गोंदकर, गोपाळ महाराज, गणेश महाराज, दत्ता शेठ लुटे व असंख्य भक्तगण या दिंडीत 52 वर्षानंतर हळूहळू सामील झालेले आहेत। या दिंडीमध्ये असंख्य महिला पुरुष असतात। त्यामध्ये जास्त करून वैदू समाजाचे लोक आहेत, तेली समाजाचे आहे, माळी समाजाचे आहे, धनगर समाजाचे आहे, मराठा समाजाचे आहे, असे विविध समाज जाती धर्माचे लोक आहेत। कारण बाबांची शिकवण अशी होती की सब धर्म एक समान आणि आम्ही सर्व शिर्डी गावातील आहोत। आम्हाला पण बाबांनी श्रद्धा सबुरीचं सब धर्म एक समान आम्हाला बाबांनी शिकवण दिले, त्याप्रमाणे मी वागत आलेलो आहोत।
तसेच यावर्षी आता नुकतंच साईबाबा समाधी शताब्दी वर्ष चालू होणार आहे. त्यापूर्वी आता या दिंडीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण पुढच्या वर्षी समाधी शताब्दी वर्ष असल्यामुळे या दिंडीला पुढच्या वर्षी मोठं स्वरूप येणार आहे. ही दिंडी 52 वर्षापूर्वी लक्ष्मण महाराज वागचौरेंनी जी सुरू केली आहे, त्यांनी जो रस्ता रूट सुरू केलेला आहे व ठेपे, तशी दिंडीचा मार्ग इतर दिंडीपेक्षा वेगळा आहे. परंतु लक्ष्मण महाराज वागचौरे यांनी जो सुरू केलेला आहे तीच प्रथा परंपरा 52 वर्षापासून या ठिकाणी गोंदकर सर, गोपाळ महाराज, गणेश महाराज व दत्ता शेठ लुटे यांनी ते चालत ठेवलेली आहे. या दिंडीमध्ये चौकदार असतो, 40-50 महिला पुरुष आहेत. या ठिकाणी काही महिला भगिनी, तरुण मुली आहेत. त्या तरुण मुली अतिशय चांगल्या पद्धतीने हरिपाठ, भजन, अभंग म्हणतात. सकाळी उठल्यापासून सकाळी आरती होते, आरतीमध्ये आरतीनं हरिपाठ होतो, अभंग चालतात, भजन चालतात. अतिशय गुण्यागोविंदाने माईक स्पीकर होती. हे दिंडीचं सगळे लोक आनंदाने बागडून हे या दिंडीमध्ये सामील होतात. पुढे या दिंडीमध्ये पिंपळगाव माळवी या ठिकाणावरून सुमारे बाळू महाराज, आबाबा बाळू महाराज यांचे सुमारे 100 भक्त सामील होणार आहेत. त्यानंतर आमच्या भक्तांची संख्या साधारण 200 होणार आहे. ही दिंडी पंढरपूरला 1 तारखेला पोहोचणार. त्यानंतर 8 तारखेपर्यंत तिथं विविध कार्यक्रम होणार व त्यानंतर 8 तारखेला ही दिंडी पर शिर्डीला माघारी फिरणार आहे. अशा प्रकारे शिर्डीतनं ही एकमेव दिंडी अतिशय शिस्तबद्ध चालत आहे. या दिंडीला एक वैशिष्ट्य आहे, या दिंडीमध्ये शिस्त आहे. या दिंडीमध्ये कोणतीही फी आकारली जात नाही, पैसे कोणाकडे घेतले जात नाही. अशी ही दिंडी आहे. विना मोबदला, विना पैसे ही दिंडी आहे. जो तो आपापल्या परीने खर्च करतो, अशी ही दिंडी आहे. आमच्या दिंडीमध्ये ट्रॅक्टर आहे, रिक्षा आहे, 2 गाड्या आहेत व बाबांची मूर्ती असताना एक रथ आहे. अशा पद्धतीने ही दिंडी आहे. मी प्रभाकर विश्वनाथ मसे, राहणार राऊरी रेल्वे स्टेशन. मी आता माझी मुलाचे दुकान आहे गुरुदत्त ऑटोमोबाईल्स. या दुकानावर सालाबादप्रमाणे दिंडीला चहापाणी करून आणि जेवणासाठी खंडोबा मंदिरामध्ये दिंडीची व्यवस्था केलेली आहे. दिंडी गेली 10 ते 11 वर्ष आपल्या या ठिकाणी थांबते चहासाठी. नंतर त्यांची जेवणाची व्यवस्था आपण राहुरी गावामध्ये खंडोबा मंदिरामध्ये किंवा गाडगे आश्रम शाळेमध्ये करतो. या दिंडीचा फार वर्षापासूनचा सहवास आहे, पण त्यांची सेवा करण्याची आम्हाला 10 ते 11 वर्षापासून सहवास लाभलेला आहे. ही वागचौरे महाराजांची दिंडी आहे. दिंडीचं वर्ष 52 असलं तरी पण आम्ही 10-11 वर्षापासून दिंडीची सेवा करतो आणि या दिंडीला सकाळी राहुरीमधून रवाना करतो. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस9 मीडिया, राहुरी.